जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पटाता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत। आमच्या बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध केला जाईल। रेकॉर्डेड लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या टेस्टचा निकाल पालक कधीही पाहू शकतात। आपल्या विद्यार्थ्याचा निकाल शिक्षकही पाहू शकतात, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगतीची नोंद आपल्याला घेता येईल आणि ज्या गोष्टींच्या चुका होतात त्या दुरुस्त करता येतील आणि परीक्षेपर्यंत सगळ्या चुका दुरुस्त करून पैकीचे पैकी गुण मिळवता येतील। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता। त्याचबरोबर आम्ही सांगतो की 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या वतीने आपणास शिकवला जाणार आहे। तरी विद्यार्थी मित्रांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। हा सर्व अभ्यासक्रम मिळवण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचं आहे। व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला दिल्या आहेत, मेसेज मध्ये आहेत, तुम्ही जा व्हॉट्सअप चॅनल वरती। भाषा विषयाच्या व्हॉट्सअप चॅनल वरती तुम्हाला 60 नंबरच्या उतार्यापर्यंतच्या सर्व व्हिडिओ, पीपीटी, पीडीएफ सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। तुम्ही तास संपल्यानंतर जाऊन तिथं त्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील। तुम्ही चला या सर्व फ्री गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील। या सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये खूप फी आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस आम्हाला भेटले, परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ज्यांना फी देण्याची शक्य नाही किंवा ज्यांना तासिका करणं, बाहेरगावी जाणं, प्रवास करणं शक्य नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या या उपक्रमांतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला शिकवला जाणार आहे आणि तोही अगदी फ्री फ्री फ्री। तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आम्ही सांगितलेल्या सूचनांचं पालन करा। चला विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक प्राथमिक, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आमच्याकडून मिळणार आहे तुम्हाला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट उतार्यावरती आणि 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या युट्यूब चॅनल वरती उपलब्ध होणार आहेत, फेसबुक पेजवर उपलब्ध होणार आहेत। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला विनंती। मी स्वामीनाथ सोनवणे आजचे लाईव्ह तासिका जवाहर नवोदय उतारा क्रमांक 80 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 80 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, आधी खात्रीशीर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्ही खात्री देतो, जर मी पाठवलेल्या 200+ लिंक सगळ्या तुम्ही सोडवल्या, 200+ उतारे सगळे वाचले, तर तुम्हाला एकही गुण भाषा विषयाचा जाणार नाही, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही। सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी मी तुमची करून घेणार आहे। चला, उतारा अगदी छोटा आणि सोपा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। आपण सोप्याकडून कठीणाकडे जाणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला सर्व सोपे उतारे देणार आहे, नंतर तुम्हाला थोडे काठिण्य पातळी जास्त असणारे उतारे घेतले जाणार आहेत। चला, तुमच्यासाठी उतारा स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो, आणि मग आपण यावरचे प्रश्न घेऊ। आरती, प्रीती, सोनल, एवढ्या उशिरा उठायचं नाही आणि उठल्या उठल्या उतारा वाचला म्हणायचं नाही। उतारा दाखायच्या आधी वाचून झाला का तुमचा? खोटं बोलायचं नाही, ऑनलाईन मध्ये खोटं लगेच पकडलं जातं। आरती, प्रीती, सोनल, अभिनंदन सहयोग, अभिनंदन प्रदीप।
अभिनंदन प्रशांत. आरती प्रीती सोनल पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाकलं, तुम्हाला उत्तर भेटलं म्हणून तुम्ही ते लगेच टाकलं. आपल्या उतार्यामध्ये अजून पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला नाही. काही टाईप करू नका. तुम्ही लाईव्ह नाही आहेत. तुम्ही काय करा, तास कट करा आणि परत जॉईन व्हा. तुम्ही पहिल्याच तास शिकायचा, पहिल्याच मिनिटाचा तास करताय, पहिल्याच उत्तराचा प्रश्न टाकताय. तुम्ही काय करा, तास कट करा, परत लिंकवर जा आणि जॉईन व्हा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह येतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय, भोवरचं वाचून झालंय, गंडाळचं वाचून झालंय, किशोरीचं वाचून झालंय, कदम थोरवे तुमचं वाचून झालंय, तुमचं सर्वांचं अभिनंदन. चला मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. खूप तुमचं चांगलं स्पीड वाचनाचं वाढत चाललंय. मला तुमचं वाचनाचं स्पीड बघूनही खूप आनंद होतो. म्हणजे मी शिकवतोय, शाळेतील शिक्षक शिकवतात, दुसरीकडे लाईव्ह आपल्या क्लासेसमध्ये शिक्षक शिकवत असतील आणि त्यांनी तुमचा सराव चांगला होतोय. पहा, हत्याराला जेवढी आपण धार देऊ तेवढं ते आपलं काम हलकं करतं. तसंच आपल्या मेंदूला जेवढं आपण घासू तेवढा आपला मेंदू चकाकणार आहे आणि पटापट उत्तर देणार आहे. जर आपल्या मेंदूवर गंज चढला तर आपला पुढं काय लिहिलंय ते सुद्धा वाचता यायचं नाही काही दिवसांनी. इतके व्हिडिओ होतो. जसं कन्नड भाषेमध्ये, उर्दू भाषेमध्ये काय लिहिलेलं आपल्याला दिसलं की आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो, आपल्याला ते वाचता येत नाही. जर आपण कंटिन्यू वाचनाचा सराव ठेवला नाही तर काही दिवसांनी भाषाविषयी मराठी समोर आला तरी आपल्या वाचनाचा कंटाळा येईल. श्रयोग इमोजी टाकू नको, तास चालू आहे अजून. श्रयोग इमोजी टाकू नको. अभिनंदन श्रावणी तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 80 तुमच्यासाठी. सकाळी नाणी आली त्या वेळेपर्यंत आम्ही आता उपयोगात नसलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर आठवल्या होत्या. पण जर कधी मी दुपारी परतले तर त्या वरांड्यात सावलीत एक बुटक्या स्टूलवर बसलेली असणार आणि एक शिबिरातल्या स्टोवर चहा बनवत असणार. तिच्या मुलांच्या, तिच्या दागिन्यांच्या, तिच्या पाकक्रियाच्या, तिच्या झोंबाऱ्या विनोदाच्या. मी जेव्हा तिला तिच्या गोड विषयी विचारले तेव्हा ती म्हणाली, आधी तुला तोल, मग विचार कर, मग बोल. काही खाणाखुणाशिवाय मी तिला अशा अवस्थेत बसलेली पाहणार की जशी माझ्या वाढत्या वयात मी कधी पाहिली नव्हती. पहा, अगदी छोटा उतारा आणि अगदी सोपा उतारा. चालू तासामध्ये कुणीही इमोजी टाकू नका. एकालाच नाही, सर्वांना सांगतोय मी. आरती प्रीती सोनल, तास कट करा आणि परत जॉईन व्हा. तुम्ही लाईव्ह तासामध्ये नाही यात. पाठीमागला तास करताय तुम्ही सुरू झालेला. तुम्ही तास कट करा, युट्यूब कॅन्सल करा, सगळ्या मोबाईल मधून कॅन्सल करा आणि परत आपल्या व्हॉट्सअपला जा आणि उत्तरा क्रमांक 79 आणि 80 ची युट्यूबची लिंक दाबा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह येतात. तुम्हाला मी 2 वेळा सांगितलं, तुम्ही तेच करताय परत. चला, उत्तरा क्रमांक 80 मधील पहिला प्रश्न पहिला. मी जेव्हा तिला तिच्या गोड विषयी विचारले ती येते मी म्हणजे कोण? पर्याय ए नानी, पर्याय बी मुलगा, पर्याय सी मुलगी, पर्याय डी निवेदिका. निवेदिका म्हणजे जिनी हा उतारा लिहिला आहे ती. मुलगी म्हणजे नानीची मुलगी, मुलगा म्हणजे नानीचा मुलगा आणि ए म्हणजे स्वतः नानी. पहा, या उतार्यामध्ये एका पत्रकाराने किंवा पत्रकारितेने हा उतारा लिहिलेला आहे, म्हणजे कथा लिहिलेली आहे आणि त्या कथेवरचा हा उतारा आहे. प्रशांत डी उत्तर देतोय, श्रावणी डी उत्तर देते, कृष्णा खाडे डी उत्तर देतोय, सॉरी कृष्णा. चला, बाकीच्यांनी आपलं उत्तर शोधून टाका. इथं उतार्यामध्ये याचं उत्तर नाही आणि शोधण्याचा प्रयत्नही करू नका. अशा प्रश्नाचे उत्तर व्याकरणावर आधारित असतात. ज्याला या उत्तराचं आकलन झालं आहे तोच या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न पहिला, मी जेव्हा तिला तिच्या गोड विषयी विचारलं. येथे मी म्हणजे कोण? जिने नानीला प्रश्न विचारला होता. श्रेयोग डी उत्तर देतोय. बघू कोणाचं बरोबर येतंय. चला, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत तेवढ्यांनी उत्तर टाका.
यशस्वी डी उत्तर देते, सृष्टी गंगा डी उत्तर देते. त्याला आरती, प्रीती, सोनल, प्रदीप डी उत्तर देतोय. किशोरे डी उत्तर पहिल्या प्रश्नाचं. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे. आरती, प्रीती, सोनलला सांगितलेलं अजून समजत नाही म्हणून त्याला समजणार ना. खाडे डी उत्तर देते. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. चांगला प्रतिसाद. कदम डी उत्तर देत आहे. लाईव्ह तासिकेमध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचा अभ्यास वाढवला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन. मित्रांनो, प्रश्न पहिला, मी जेव्हा तिला तिच्या बोर्ड विषयी विचारलं, इथे मी म्हणजे ती निवेदिका आहे, जिने हा उतारा लिहिला आहे, हा पॅराग्राफ लिहिलेला आहे, त्याबद्दल ती स्वतः, मी म्हणजे स्वतः म्हणजे योग्य उत्तर आहे. पर्याय डी. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आले. पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, निवेदिकेला नानीची कोणती कृती सर्वात कमी आवडली? निवेदिकेला नानीची कोणती कृती सर्वात कमी आवडली? पर्याय, तिचे शिबिरातल्या स्टोवर चहा बनवणे. पर्याय बी, गाडी संबंधी तिचे आडमुठे उत्तर. कलर. पर्याय सी, तिचे वरांड्यातील सावलीत बसणे. आणि पर्याय डी, तिचे मुलांची वाट पाहणे. पहा, नानीची कोणती कृती म्हणजे कोणती काम तिला आवडलं नाही किंवा कमी आवडलं, तर नानीने जे जे केलं होतं बा. पर्याय ए, तिचे शिबिरातील स्टोवर चहा बनवणं. पर्याय बी, गाडी संबंधी तिचे आडमुठे उत्तर. कलर. पर्याय सी, तिचे वरांड्यातील सावलीत बसणे. आणि पर्याय डी, तिचे मुलांची वाट पाहणे. चला योग्य उत्तर टाईप करा. यशस्वी बी उत्तर देते, गाडी संबंधी तिचे आडमुठे धोरण. पहा, उत्तरामध्ये याचं उत्तर आहे. तुम्ही ओळ क्रमांक शोधा, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी ते शोधून उत्तर टाकतील. योग बी उत्तर देतोय. प्रशांतचा बी. किशोरी बी उत्तर. आरती, प्रीती बी उत्तर देत आहे. आताशी तुम्ही लाईव्ह आलात. आरती, प्रीती इथून पुढे लाईव्ह तासिका करत चला. आरती, प्रीती, सोनल, कृष्णा बी उत्तर देतोय. प्रदीप बी उत्तर देतोय. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. मला चांगलं वाटतंय की तुमचे उत्तर बरोबर येत आहे. साक्षी खाडे बी उत्तर देते. चला, सौरी, श्रावणीने उत्तर टाकले. अभिनंदन श्रावणी, माझं तुझ्या उत्तराकडे लक्ष पण नाही गेलं. सृष्टी कंडाळ बी उत्तर देत आहे. खूप खूप अभिनंदन. कदम बी उत्तर देत आहे. तुमचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी माझ्या शाळेतील आहेत, काही विद्यार्थी महाराष्ट्रातील इतर भागातून आपली लाईव्ह तासिका करतात आणि खूप चांगला अभ्यास करतात. सुट्टीच्या दिवसातही तुम्ही अभ्यास करताय, तुमचं खूप अभिनंदन. थोरवे बी उत्तर देत आहे. प्रश्न दुसरा, निवेदिकेला नानीची कोणती कृती सर्वात कमी आवडली? योग्य उत्तर पर्याय बी, गाडी संबंधी तिचे आडमुठे उत्तर. कलर. योग्य उत्तर आहे पर्याय बी. परंतु मला कुणीही ओळ क्रमांक सांगितले नाही, एकमेकाचं बघून तर टाकलं नाही ना तुम्ही. पहा, ओळ क्रमांक शोधून टाका, म्हणजे मला कळलं किती जणाला त्याची ओळ पण सापडली. पहा, याचं उत्तर कंसामध्ये आहे. कंसामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. आरती, प्रीती, सोनल, पाचवा प्रश्न चाललाच नाही, तुम्ही चुकीचे उत्तर टाकताय. हातात मोबाईल दिला म्हणजे काही टाईप करायचं नाही. मम्मी पप्पाने अभ्यास करायसाठी मोबाईल दिलाय, गेम नाही, हे लाईव्ह तासिका आहे. पहा, कंसामध्ये उत्तर आहे पाहायचं. मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, आधी तोला
मग विचार करा आणि मग बोला. अशा प्रकारचं उत्तर दिल्यानंतर हिचं उत्तर तिला आवडलं नव्हतं, सर्वात कमी आवडलं होतं. चला तुम्ही नाही सांगितलं तरी मी तुम्हाला सांगितलंय, कंसामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, उत्तरा क्रमांक 80 वरील प्रश्न तिसरा. नानी दुपारी कोठे बसली होती? योग्य उत्तर सांगा. प्रश्न तिसरा, नानी दुपारी कोठे बसली होती? पर्याय बोळ खंडित, पर्याय बी वरांड्यातील सावलीत, पर्याय सी बागेत, पर्याय डी अंगणात. नानी दुपारी कोठे बसली होती? पर्याय ए बोळकांडीत, पर्याय बी वरांडीच्या सावलीत, वरांड्याच्या सावलीत, पर्याय सी बागेत आणि पर्याय डी अंगणात. योग्य उत्तर यायला सुरुवात झाली. शिवयोग बी उत्तर देतोय, यशस्वी बी उत्तर देते, विशाल मोळकर बी उत्तर देतोय. प्रश्न क्रमांक टाकतात चला विशाल. श्रेयोग अभिनंदन श्रेयोग, तुझं तिसऱ्या ओळीमध्ये तुझं उत्तर पण सापडलंय तुला. असं उत्तर शोधून लिहिण्याचा प्रयत्न करा. लोकांनी जर टाकलेलं बघून टाकता तर परीक्षेत तुम्हाला मदतीला येणार नाहीत मित्र. हे मित्र फक्त ऑनलाईनच राहणार आहेत तुमच्या सोबत. परीक्षेला तुमचा पेन, तुमचा मेंदू आणि तुमचा पेपर आणि उत्तरपत्रिका तुमच्या समोर असणार आहे. कोणाचाही मेंदू, कोणाचाही विचार, मी सुद्धा तुमच्या सोबत नसणार आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करा जेणेकरून तुमचा सराव होईल आणि योग्य उत्तर आपण लिहितात. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय, सृष्टी गंधाळ बी उत्तर देते, वेदांत किशोरी बी उत्तर, श्रावणी सानप बी, प्रदीप सानप बी, साक्षी खाडे बी, हरी कदम बी, प्रशांत सानप बी. चला सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आहे आणि ओळ क्रमांकही श्रेयोगने टाकली होती बा. तर ती वरांड्याच्या सावलीत एका बुक्यात स्टोरवर बसलेली असणार बा. दुसऱ्या वेळी म्हणती मी दुपारी परतले म्हणजे नैवेदिका जेव्हा दुपारी आली तेव्हा ती कुठे बसलेली होती? तर वरांड्याच्या सावलीत. प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा, धन्यवाद तुमचे, मानावं तेवढेच कमी. चला विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा. प्रश्न चौथा, शिबिरातील स्टोव वापरला गेला. शिबिरातील स्टोव वापरला गेला. कशासाठी वापरला गेला स्टोव? स्टोव म्हणजे राखेलवरती चालणारं एक वस्तू आहे ज्याच्यावर आपण स्वयंपाक करतो, आहे का नाही. जसं आता सध्या गॅस आहेत आपल्या घरात, पूर्वीच्या काळी रॉकेलवरती चालणारी वस्तू स्टोव नावाचा प्रकार आपल्या घरामध्ये होता. पर्याय ए अन्न शिजवण्यासाठी, पर्याय बी पाणी उकळण्यासाठी, पर्याय सी चहा करण्यासाठी आणि पर्याय डी केक बनवण्यासाठी. चला योग्य उत्तर टाका. प्रयोग सी उत्तर देतोय, कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी सी उत्तर, प्रशांत. प्रयोग मध्ये चौथ्या वळीमध्ये त्याचं उत्तर आहे पहा, शिबिरातील स्टोवर चहा बनवत असणार. अभिनंदन प्रयोग. सृष्टी गंधाळ सी उत्तर, श्रावणी सी उत्तर, साक्षी सी उत्तर, सृष्टी गंधाळ सी उत्तर, प्रदीप सी उत्तर, आरती प्रीती सोनल सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, कदम सी उत्तर. प्रदीप म्हणजे चौथ्या वळीमध्ये उत्तर आहे वरून. अभिनंदन प्रदीप तुझं. किशोरे सी उत्तर, मोळकर सी उत्तर. मोळकर प्रश्न क्रमांक टाका चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा, शिबिरातील स्टोव वापरला गेला. योग्य उत्तर पर्याय सी. तुमचं खूप खूप अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. अशीच अपेक्षा मला तुमच्या शेवटच्या परीक्षेमध्ये आहे. तुझं तिथेही कोणाचंच उत्तर चुकावं नाही ही परमेश्वरची मी प्रार्थना. आणि माझ्या प्रार्थनेपेक्षा तुमचा सराव खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप छान प्रतिसाद. आरती प्रीती सोनल धन्यवाद, तुम्ही ओळख क्रमांकही शोधून टाकली, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 80 मधील शेवटचा प्रश्न, प्रश्न पाचवा. दूर हटवल्या याचा अर्थ काय? दूर हटवल्या याचा अर्थ काय? पर्याय लांब नेल्या, पर्याय बी केंद्रित केल्या, पर्याय सी उलटवल्या आणि पर्याय डी नष्ट केल्या. चला योग्य उत्तर टाका. शेवटचा प्रश्न, उत्तर क्रमांक 80 मधील पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पाचवा, दूर हटवल्या याचा अर्थ काय? पर्याय लांब नेल्या, पर्याय बी केंद्रित केल्या, पर्याय सी उलटवल्या आणि पर्याय डी नष्ट केल्या.
चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर टाका. प्रशांत ए उत्तर देतोय, श्रावणी ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, प्रयोग ए उत्तर, उषा मोरकर म्हणतोय चौथ्या लाईन मध्ये आहे पहिल्या प्रश्नाचा सुद्धा. आरती प्रीती सोनल ए उत्तर, कदम ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, अर्चना यशस्वी ए उत्तर. यशस्वी तास संपल्यानंतर फोन करायला मम्मीला. सृष्टी गंडाळ हे उत्तर. खूप खूप अभिनंदन, तुमचं खूप छान प्रतिसाद, तुमचा प्रतिसाद बघून मला खूप आनंद होतो. विद्यार्थी मित्रांनो, असंच आपण खेळत मळत आपले 200+ उतारे तयार करणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. तुमच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. प्रश्न 5वा, दूर हटवले याचा अर्थ उत्तर योग्य उत्तर आहे. पर्याय ए लांब नेले. थोरवे चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाकताय. 5वा प्रश्न चालू आहे आपला. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचा खूप चांगला प्रतिसाद. प्रश्न 5चं हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 80 इथे पूर्ण करत आहोत. तुमचा एवढा चांगला प्रतिसाद बघून मला खूप आनंद मिळतोय. अद्यापही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह आता शिकायचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर चॅनलला शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक उपलब्ध आहेत, त्याचा लिंकचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आज जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे 10 पैकी 10 बरोबर आलेत. तुमचा जसा जसा सराव होईल तसे तुम्हाला पैकीची पैकी गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, याची मी तुम्हाला खात्री देतो. मी सुरुवातीला सांगत असतो की मी खात्री देतो की तुम्ही भाषा विषयाचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी मी लाईव्ह तासिकेमध्ये करून घेणार आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तर आपण इथं शिका थांबूया. तुमचा प्रतिसाद बघून खूप आनंद मिळतो. चला विद्यार्थी मित्रांनो, येथे तुषार